करवीर तालुक्यातील चुये इथं आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून 15,50,00,000च्या निधीतून पूर्ण झालेल्या विकास कामांचं लोकार्पण आणि नवीन कामांची उद्घाटनं असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सुरुवातीला निरूपणकार मारुतीराव जाधव गुरुजी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यानंतर आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत विकास कामांचं लोकार्पण आणि नवीन कामांची उद्घाटनं करण्यात आली। यावेळी सरपंच विद्या अमित पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी युती शासनाच्या धोरणांवर कडाडून टीका केली। निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून युती सरकारनं अनेक योजनांची घोषणा केली। योजना सुरू करायची आणि दुसऱ्या बाजूनं महागाई करून दिलेल्या रकमेच्या चौपट रक्कम जनतेच्या खिशातून काढून घ्यायची नीती सरकारनं सुरू केली आहे। हे सरकार सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांची लूट करणारं सरकार असल्याची टीका आमदार पाटील यांनी केली। आमदार ऋतुराज पाटील यांनी केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला। गाव तिथं क्रीडांगण ही संकल्पना मतदारसंघात राबवून 13 गावांमध्ये भव्य क्रीडांगणे 344 कोटी रुपयांच्या निधीतून 13 गावात जलजीवन पाणीपुरवठा योजना आणल्याचं सांगितलं। यावेळी पी.के. पाटील, गोकुळचे संचालक शशिकांत पाटील चुयेकर, बी.ए. पाटील, पांडुरंग मगदूम, माजी सरपंच राजश्री कांबळे, जालिंदर पाटील यांनी मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमाला उपसरपंच रुपाली संदीप मगदूम, तंटामुक्त समिती अध्यक्ष संदीप राऊत, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, बाबासाहेब चौगले, आर.के. मोरे, बिद्रीचे संचालक एस.बी. पाटील, आर.एस. कांबळे, सागर पाटील, पोपट ढवण, संदीप राऊत, दिनकर पाटील, संचित पाटील, जीवन पाटील, एच.के. पाटील, हिंदूराव पाटील, प्रदीप पाटील, माजी सैनिक बी.जी. पाटील यांच्यासह सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते।